3.5 वर्षाहून अधिक काळ निवडणुकांअभावी ठाणे महापालिकेची महासभा अस्तित्वात नसल्यानं प्रशासकीय राजवटीचा फायदा घेत नको त्या प्रकल्पावर करोडोंचा खर्च आणि मनमानी कारभार करण्यात आला। आता काही दिवसातच निवडणूक आटपून नगरसेवक महासभेत स्थानापन्न होणार आहेत। त्यावेळेला कारभाराचं पितळ उघडं पडू नये म्हणून केलेल्या कामाचा लेखाजोखा ठेवण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पळवापळी सुरू झाली। ठाणे महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाल संपून 4 वर्ष उलटली। सुरुवातीच्या काळात लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे काही कामं सुरळीत चालली होती, मात्र प्रशासकीय राजवटीत कामकाजाकडे दुर्लक्ष झालं। त्याचा थेट फटका शहरातील नागरिकांना बसू लागला। अनेक मूलभूत सुविधांची वणवा निर्माण झाली। सर्व अधिकारी आयुक्तांकडे असल्यामुळे महासभा झाल्या नाहीत। प्रशासकीय सभा आयुक्तांच्या दालनात व्हायच्या, तसंच वित्तीय मान्यता परवानगी देण्याचा अधिकार आयुक्तांना होता। आता निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असून अवघ्या एका आठवड्यावर मतदानाची तारीख आली। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहेत। त्यानंतर पालिकेचा कारभार लोकप्रतिनिधींच्या हाती येणार असल्यानं प्रत्येक कामांचा फायलींचा हिशोब होणार आहे। दरम्यान आर्थिक संकटात सापडलेली ठाणे महापालिकेची तिजोरी आधीच रसातळाला गेली आहे। सध्याच्या घडीला प्रशासनाकडे अवघे काही कोटीच शिल्लक आहेत। निवडणुकीनंतर नवनिर्वाचित नगरसेवकांना विकास कामांच्या निधीसाठी धावाधाव करावी लागणार आहे। त्यामुळे विकास कामांच्या निधीसाठी प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे।